नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शिवाजीराव नाईक यांचा राजकीय सामाजिक वारसा राजेश्वरी नाईक अखंडपणे चालवतील. अजितराव घोरपडे. सांगली जिल्ह्यामध्ये शिवाजीराव नाईक यांनी जो राजकीय समाजकार्याचा वारसा निर्माण केला आहे तो राजेश्वरी नाईक यांच्या माध्यमातून निश्चितपणे अखंडपणे जोपासला जाईल, असे प्रतिपादन माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी केले. मिरज येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अजितराव घोरपडे म्हणाले, आम्ही जिल्ह्यातले अनेक मान्यवरांनी अनेक वर्ष शिवाजीराव नाईक यांचे राजकीय असो अगर सामाजिक कार्य जवळून पाहिलं आहे. त्यांच्या कामाची आजही संपूर्ण राज्यभर लोक चांगल्या पद्धतीने चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. शिराळा येथील जनतेने नाईक साहेबांच्या विचारांवर शिक्कामोर्तब करत मताचा आशीर्वाद देत राजेश्वरी रणधीर नाईक यांना विजयी केला आहे. त्यांच्याकडून निश्चितपणे शिवाजीराव नाईक यांच्या कार्याचा वारसा अखंडपणे जपला जाईल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक, माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, रणधीर नाईक, तमनगोंडा रवी पाटील आणि जिल्ह्यातील एरंडोली जिल्हा परिषद सदस्य स्नेहल मोरे, देशिंग जिल्हा परिषद सदस्य सुजाता पाटील, जाडर बोबला जिल्हा परिषद सदस्य सावित्री पाटील, मणिराजुरी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत जमदाडे, करगणी जिल्हा परिषद सदस्य विनायक मासाळ यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.